नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या अजून एक आवडत्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे काळे भोजनालय. खरं तर कोल्हापूर हे तांबडा पांढरा रस्स्यासाठी प्रसिद्ध गाव आहे, पण इथे शाकाहारी जेवणही तितकंच चांगलं मिळतं. आणि मला जर विचाराल तर हे शाकाहारी जेवण इथल्या मेस किंवा ज्या छोट्या घरगुती स्वरूपात खानावळी चालतात इथे छान मिळतं. त्यापैकीच हे एक ठिकाण आहे. सुरुवातीला काळे भोजनालयाचं लोकेशन बघूया. आत्ता मी कोल्हापूरच्या आधुनिक भागापैकी एक राजारामपुरी इथे उभा आहे. राजारामपुरीच्या 6व्या गल्लीमध्ये आहे. माझ्यासमोर जो आहे हा राजारामपुरीचा मुख्य रस्ता आहे आणि माझ्या डावीकडे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आणि कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी बँक यांच्या शाखा आहेत. आणि माझ्या उजवीकडे काळे भोजनालय आहे. आणि हे उजवीकडे जे घर दिसतंय हे काळे भोजनालयाची जुनी जागा आहे, त्यांचंच घर आहे. सुरुवातीला काळे भोजनालय इथे होतं. आता ह्याला लागूनच एक बोळ आहे. या बोळात काळे भोजनालयाची नवीन वास्तू आहे. आता आपण तिथे जाणार आहोत. श्रीमती सुरेखा रमेश काळे यांनी 1999 साली सुरू केलेलं हे ठिकाण स्वच्छ, चविष्ट, गरमागरम, दर्जेदार आणि ताज्या घरगुती शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे चिरंजीव श्री राजेश उर्फ राज काळे आपल्या आईंचा ग्राहक समाधानाचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. कोणतीही जाहिरात नसताना निव्वळ माउथ पब्लिसिटीच्या जोरावर इथला ग्राहक वर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. कोल्हापुरात शिक्षणासाठी आणि नोकरीधंद्यासाठी येणाऱ्यांना अगदी घरच्यासारखं जेवण देणारी ही मेस आहे. तसेच इथल्या आजूबाजूच्या हॉस्पिटल्स, ऑफिसेसना भेट देणारे कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरचे लोक इथे आवर्जून येतात. माझं आणि माझ्या कुटुंबियांचं पण हे एक आवडीचं ठिकाण आहे. एकंदरच हे ठिकाण अस्सल कोल्हापुरी शाकाहारी जेवणासाठीच्या आदर्श ठिकाणांपैकी एक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं आल्यावर जाणवत असेल ती म्हणजे इथली स्वच्छता. इथं आल्यावर एकंदरच प्रसन्न वाटतं. गरम गरम ताजं ताजं जेवण मिळतं. त्या जेवणाचा मस्त वास इथे येतो आणि त्यामुळे आपला जठराग्नी अधिकच तापतो. इथे एकूण 3 प्रकारच्या व्हेज थाळी मिळतात, मिनी, फुल आणि स्पेशल. आपल्या भुकेनुसार आणि गरजेनुसार आपण त्या थाळी घेऊ शकतो. आणि बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी अंडाकरी आणि चिकन थाळी पण मिळते. अर्थात त्यावेळी व्हेज पण मिळतं. आणि या नॉनव्हेज थाळी फक्त दुपारच्या वेळी मिळतात. इथलं नॉनव्हेजही चांगलं असतं, पण हे भोजनालय शाकाहारी जेवणासाठी जास्ती प्रसिद्ध आहे. आज मी स्पेशल थाळी घेतलेली आहे. या थाळीमध्ये 2 भाज्या असतात, एक उसळ असते आणि एक भाजी असते. आज रोज वेगवेगळ्या भाज्या असतात. आज फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी आहे आणि ही आज काळ्या वाटाण्याची उसळ आहे आणि आमटी असते. स्पेशल थाळी असल्यामुळे स्वीट असतं. हे ते स्वतःच बनवतात. मस्त घरगुती श्रीखंड असतं, ताक, तव्यावरून गरमागरम येणाऱ्या चपात्या. ह्या चपात्या इथं खरंच छान मिळतात. आणि हा पापड, लोणचं आणि खरडा पाहिजेच कोल्हापुरी जेवण म्हटलं की. आणि ही कोशिंबीर आहे. एकंदर मस्त जेवण असतं, चमचमीत जेवण असतं. अस्सल कोल्हापुरी चमचमीत चवीमुळे एरवी घरी आपण ज्या भाज्यांना नाकं मुरडतो त्या भाज्या इथे अगदी आपण सहजपणे खातो आणि आवडीनं खातो. हेच इथल्या चवीचं वैशिष्ट्य आहे. सगळं गरमागरम मिळत असल्यामुळे या गरम जेवणाची मजा काही वेगळीच आहे. आता आपण काळे भोजनालयाचे सर्वेसर्वा राजेश उर्फ राज काळे यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून काळे भोजनालयाबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. राज, आत्तापर्यंत तुमची वाटचाल कशी होती? कधी स्थापना झाली या काळे भोजनालयाची? काळे भोजनालय सुरुवात तशी 1999ला झाली. साधारण वडिलांच्या 1996ला
निधनानंतर आईंनी घरगुती एक जेवण चालू करायचं म्हणून साधारण सुरुवात केली 1999ला. सुरुवातीला 1-2 मासिक मेंबर घेऊन आम्ही एक सुरुवात केली होती. त्याची सुरुवात साधारण आता 20 वर्षापर्यंत आम्ही करत आलेलो आहे ह्या गोष्टी. तुम्ही म्हणजे किती सालापासून? मी साधारण एक 10 वर्ष झाली या धंद्यात आहे. माझं मुळात कॉलेज वगैरे होतं, पण त्यानंतरनं ह्या धंद्यासाठी जबाबदारी म्हणून मी ह्या धंद्यात आणि हा धंदा मी सर्वस्वी सुरू केला होता. त्याच्या आधी मेस होती, त्याचं रूपांतर आता हॉटेलमध्ये केलेलं आहे. आणि ग्राहक वर्ग तुमचा कोण कोण आहे? ग्राहक वर्ग मेनली MR लोक जे असतात किंवा हॉस्पिटल्स जे पेशंट्स आहेत त्यांचे नातेवाईक म्हणा, त्यांना कमी पैशात एकदम घरगुती जेवण द्यायचं हा आपला एक मेन उद्दिष्ट आहे. त्यानुसार आजपर्यंत चालू आहे. आणि वरण भात पण तुम्ही पेशंटसाठी होय. विशेष करून देता? मुळात कसं होतं की पेशंटला लागणाऱ्या गोष्टी इथं मिळणं अवघड होते. वरण भात म्हणा, पेशंट आपल्या इथं राजारामपुरीत बरेच हॉस्पिटल्स आहेत डिलिव्हरीच्या म्हणा किंवा साई कार्डियाक वगैरे असे हॉस्पिटल आहेत. त्यांना वरण भात एकदम पातळ आणि गरम मऊ असं जेवण लागतं. तसं आम्ही देण्याचा प्रयत्न नेहमी करत आलो. महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ पण लागतं पेशंट. हो. त्यामुळे स्वच्छता तर आमचं प्राधान्य आहे सगळ्यात मोठं. साधारण इथं किती जण काम करतात? साधारण माझ्याकडे 15 लोकांचा स्टाफ आहे आता. बरोबर. म्हणजे मेनली सगळ्या लेडीजच आहेत बऱ्यापैकी. सकाळी 8 लेडीज, संध्याकाळी 7 लेडीज, अशा लेडीज, 2 वेटर. ह्या पद्धतीनं मी घरगुती सगळ्या, आणि त्या सगळ्या लेडीज आहेत ह्या बऱ्यापैकी 8-10 वर्षापासून माझ्याकडेच आहेत. आणि आपलं समजून काम करतात बरेच. म्हणजे कधी कधी आम्ही जरी नसलो तरी ते स्वतःचं हॉटेल असल्यासारखं ते काम करतात. बघतोच कधी ते कमी पडत नाहीत. म्हणजे इतके वर्ष झाले ते आमच्या घरचे सदस्य असल्यासारखंच ते काम करायला जातात. सकाळी किती वाजता सुरुवात होते? सकाळी साधारण 12 वाजता चालू होतं आमचं हॉटेल. 12 ते 4पर्यंत असतं. आणि संध्याकाळी 8ला चालू झालं की ते 11पर्यंत असतं. तयारी किती वाजता सुरू? तयारी 10ला चालू करावं लागते. 10ला सगळं रोजच्या रोज फ्रेश भाज्या आणायला लागतात. ह्या सगळ्या रोजच्या रोज भाज्या आणून 10ला सुरुवात होते. ती 12ला आमची जेवणाची सुरुवात झाली. होय. स्वतः सगळं भाजीपाला, किराणा वगैरे सगळं रोजच्या रोज घेतला जातो. चांगलं आहे. भविष्यात काय योजना आहे तुमच्या काळे भोजनालयाबद्दल? भविष्यात आता हे मेसपासून हॉटेलपर्यंत झालेली आहे आता सुरुवात. त्याचा प्रतिसाद पण बऱ्याच लोकांनी चांगला दिलेला आहे. याचीच अजून एखादं मोठं हॉटेल काढायची आता इच्छा आहे आणि त्याच्याकडे वाटचाल चालू आहे आता. आपण परवा बोलताना तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला बरेच बाहेर गावचे जे लोक आहेत ते फोन करून येतात. बरोबर आहे. म्हणजे बरेच पेशंटचे नातेवाईक म्हणा किंवा बाहेरून कामाला इकडे येणारे, ते निवळ हॉटेल चालू असले तर त्या पद्धतीनं अपॉइंटमेंट म्हणा किंवा कामाच्या तारखा ह्या गोष्टी ठरवून सुद्धा येतात. म्हणजे निवळ फोन येतात मला की बाबा चालू आहे ना हॉटेल तुमचं, त्या पद्धतीनं ते ठरवून येतात. असं या स्वरूपात यश आहे. होय खूप. आणि मुळात जे पैसे मिळण्यापेक्षा जे समाधान मिळतं ते खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. हेच कुठलाही हॉटेल बिझनेस असेल तर ग्राहकांचं समाधान हेच मुख्य उद्दिष्ट असतं आणि मला माहिती आहे की काळे भोजनालयानं ते साध्य केले. तर अशा स्वच्छ, चविष्ट आणि चमचमीत कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही काळे भोजनालयाला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.